निळू दामले यांनी माणूस आणि झाड या नावाचे पुस्तक लिहिले आहे. माणसाचे आणि झाडाचे खूप जवळचे नाते आहे. हे वास्तव मानवेतर जीवांना कधीच कळणार नाही. फक्त मानवच नव्हे तर जवळजवळ सर्व सजीवसृष्टी वनस्पती विश्वावर अवलंबून आहे. झाडे आहेत म्हणून जीवनाचे व्यवहार चालू आहेत. आपण झाडांचे देणे लागतो, पण बऱ्याच माणसांना याचे भान नाही. प्रत्येक जबाबदार शहाण्या नागरिकाने किमान 10 झाडे लावून जगवायला हवीत. शहरात राहणाऱ्या माणसांकडे कसण्यासाठी, वृक्षवेली लावण्यासाठी स्वतःची जागा नाही, पण तरीही त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या स्रोतांमधून ते वनस्पती संवर्धनाचे काम निश्चितपणे करू शकतात. हे नेमके कसे करता येईल याचा बराच तपशील या पुस्तकात देण्यात आला आहे. शहरातून गच्चीवर शेती कशी करता येईल याची खूप माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. हे काम करीत असताना मानवी स्वभावाचे जे धडे लेखकाला शिकता आले ते त्यांनी पुस्तकात नोंदवून ठेवले आहेत. स्वतःला प्रगत, शहाणे म्हणवणाऱ्या मानवी प्रवृत्तीचे वर्तन समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातून शेती, भाजीपाला लागवडीसाठी मोकळी जागा मिळणे जवळजवळ अशक्य असते, पण बऱ्याच इमारतींना सूर्यप्रकाशाला उघडी असणारी गच्ची असते. खिडक्यांसाठीच्या स्लॅबचा किंवा ग्रिलचा जो भाग बाहेर काढलेला असतो त्यावरही खूप काही पिकविता वाढविता येते. या जागांचा वापर करून कोणती फळे, भाजीपिके घेता येतील याची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. पेरू, लिंबे, डाळिंब, वालाची शेंग, मक्याचे कणीस, काकडी, पडवळ, मायाळू यासारखी कितीतरी फळे, भाज्या गच्चीवर पिकविता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांसाठी लागणारी बरीच माती घरातील कुजणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून तयार करता येणे शक्य असते. वनस्पतीचा प्रवास हा बीपासून बीपर्यंत असा होत असतो. बीज पेरल्यानंतर वेल किंवा रोप वाढण्याची सुरुवात होते. फळाआधी वनस्पतीला फूल येते. फळ पक्व झाल्यावर त्यामध्ये नव्याने बीज तयार होत असते. बीजापासून बीजापर्यंतच्या या प्रवासात शिकण्यासारखे असे खूप काही असते. प्रत्येक जीवाचे व्यवहार हे अन्नाच्या आधारावर चालत असतात. मानवेतर जीव त्यांच्यासाठी लागणारे अन्न स्वतः पिकवू शकत नाही. ती मुभा फक्त माणसाला आहे. गरजेसाठी लागणारी फळे, भाज्या कुंडीत कशा वाढवता येतील यासाठीची सारी माहिती या पुस्तकात विस्ताराने देण्यात आली आहे. वनस्पती कशा वाढतात, त्यांच्या वाढीसाठी कोणते घटक आवश्यक असतात, पानांचे पृष्ठफळ आणि येणारे पीक याचा संबंध काय असतो, वाढीसाठी वानसाला किती पाणी लागत असते, खत घातले नाही तर भाज्या वाढतात का, कशा वाढतात या संबंधित विविध धडे यामधून गिरवता येतात. हे शिक्षण पुस्तकी नसते. यासाठीचे काम हाताने करायचे असल्याने त्याचे उत्तम आकलन होऊ शकते. आपल्या हाताने लावलेल्या झाडाला फळ आलेले पाहता येण्याचा आनंद वेगळाच असतो. हा संस्कार प्रामुख्याने मुलांवर व्हायला हवा. हे नेमके कसे करता येईल या संबंधातील बऱ्याच कल्पना समूह मनाच्या प्रकल्पात सुचविल्या जातात. त्यासाठीचे स्ट्रक्चर्ड लेसन्स प्रकल्पात तयार ठेवण्यात आले आहेत. शहरात उपलब्ध असणाऱ्या जागेत पिशवीमध्ये आंबा, जांभूळ, काजू, चिंच यासारख्या वृक्षजातीचे बीज पेरा. शक्यतो पिशवी भरण्यासाठी लागणारी माती घरातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून तयार करा. एक सीझन वाढलेले रोप सह्याद्रीच्या मोकळ्या उतारावर येऊन लावा. ते जगावे यासाठी काय करायला लागेल याचा तपशील समूह मनातर्फे दिला जाईल. ते लावण्यासाठी लागणारी जागा सुचविण्याचे कामही प्रकल्पामार्फत केले जाईल. वृक्षजागरूक माणसे एका व्यासपीठाखाली एकत्र आली व दरवर्षी 10 झाडे लावून जगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्यामधून खूप काही साध्य होऊ शकेल. हा विचार आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.